मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 26 एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की सिंधू राघवला सांगत असते की आपण आपल्या आयुष्यामधील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा, मग तो आपला शेवटचा क्षण असेल तरीही. आणि राघवलाही तिचं म्हणणं पटतं. त्यानंतर बोलता बोलता राघवला रायाची खूप आठवण येते आणि तो नाराज होतो. मात्र त्यानंतर तो सिंधूला म्हणतो की लहानपणी मी आणि राया नदीवर फिरायला जायचो, आता तू येशील का माझ्यासोबत. मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही. त्यामुळे राघव तिला म्हणतो की तू एकदा सांगितलं होतं, सावंत सरांनी तुला प्रॉमिस केलं होतं की तू मेडिकल एंट्रन्स क्रॅक केली की ते तुला फिरायला घेऊन जातील, आणि म्हणून मी तुला विचारलं. तर सिंधू म्हणते, पण मी तुमच्यासोबत फिरायला येईल असं कसं वाटलं तुम्हाला, आणि आप्पांसोबत फिरायला जाण्यात जी मजा होती ती इतर कोणासोबतही नाही. त्यामुळे राघव गप्प बसतो. त्यानंतर सिंधू त्याला विचारते की तुम्हाला माहीत आहे का आपल्यामध्ये इतकी भांडणं का होतात ते. त्यावर राघव म्हणतो, कारण तुला भांडायला आवडतं. तर सिंधू म्हणते, मला वाटलंच होतं तुम्ही असंच काहीतरी बोलणार, आणि तुमच्या काकूंच्या बोलण्यानुसार तर तुम्ही रत्नपारखीच काय ते सुसंस्कृत, आणि आम्ही मात्र गावठी गावंढळ. त्यावर राघव म्हणतो, नाही नाही, तू इतकी पण वाईट नाहीस. खरं तर सगळ्यात जास्त कोणी वाईट असेल तर तो मी आहे. तर सिंधू म्हणते की नाही, अगदी तसेही नाही आहात तुम्ही. आणि त्यामुळे राघव तिला पुन्हा नदीकाठी येशील का म्हणून विचारतो, आणि सिंधू थोडे आढेवेढे घेत तयारही होते. तर दुसरीकडे रुक्मिणी काकू सिंधूने दिलेल्या कॅन्डी फ्लॉसकडे पाहत बसलेली असते. तितक्यात ऋतुजाही तिथे चहा घेऊन येते. रुक्मिणीला अस्वस्थ पाहून ती काय झालं वहिनीसाहेब म्हणून विचारते. तर रुक्मिणी तिला ते कॅन्डी फ्लॉस दाखवत विचारते, काय आहे हे बुड्ढी के बाल. कुठे तयार होतात तर कोणाच्या तरी घरात, आणि मग कुठे विकले जातात तर रस्त्यावर. आणि ही सगळी घाण राघवने आपल्या घरात आणली आहे. कोणासाठी तर त्या मुलीसाठी. तिने अगदी उच्छाद मांडला आहे. त्यावर ऋतुजाही म्हणते की तेच ना वहिनी, कसं आवरायचं त्या मुलीला तेच समजत नाही. रोज नवीन काही ना काही शोधत असते ती. तितक्यात राजश्री ही रुक्मिणीला शोधत तिथे येते. ती रुक्मिणीला सांगते की सिंधू देशात 4थ्या नंबरने पास झाली आहे ना, मग माझी अशी इच्छा आहे की उद्या देवळामध्ये गरिबांना अन्नदान करावं. मात्र रुक्मिणी म्हणते की थोर आहेस तू. आज त्या मुलीमुळे आपल्या सर्वांना जेवायला उशीर झाला, पण तरीही तुला त्या मुलीसाठी गावजेवण घालायचंय. आणि ती राजश्रीसमोर हातच जोडते. तर राजश्री म्हणते की जाऊ द्या ना वहिनी, सिंधूने माफी मागितली ना तुमची. पण रुक्मिणी म्हणते की माफी मागून काय होतंय, शिस्त तर मोडली ना. मी अत्यंत कष्टाने या घराला शिस्त लावली होती, पण या मुलीने या घरात पाऊल टाकलं आणि अख्ख्या शिस्तीचा बट्ट्याबोळ झाला, आणि आता तिच्यासाठी तुला सगळ्यांना जेवण घालायचंय. वा. तर राजश्री म्हणते, पण वहिनी, ही अन्नदानाची प्रथा तुम्हीच सुरू केलीत ना. त्यावर रुक्मिणी म्हणते, हो, पण कोणासाठी, या घरच्या मुलामुलींसाठी, आणि त्या मुलीचा या घराशी काही संबंध नाही. पण राजश्री म्हणते की तुम्ही मानत नसला तरी मी सिंधूला माझी मुलगीच मानते. तर रुक्मिणी म्हणते की रत्नपारखींकडे काहीही कमी नाही, पण या फालतू कारणासाठी पैसे वाया घालवलेले मला चालणार नाही. त्यामुळे राजश्री म्हणते की ठीक आहे, तुमची इच्छा नाही आहे ना पैसे द्यायची, मग नका देऊ, पण मी उद्या सिंधूच्या कल्याणासाठी गरिबांना जेवू घालणारच, आणि त्यासाठी मला माझे दागिने गहाण ठेवावे लागले तरी चालतील. आणि तिचं हे बोलणं ऐकून रुक्मिणी आणि ऋतुजाला तर धक्काच बसतो. तर राजश्री तेथून निघून जाते. त्यानंतर ऋतुजा नाटकीपणाने रुक्मिणीला म्हणते की मला तर वहिनींना खूप बोलावं वाटत होतं की गरिबांना अन्नदान करायचंय तर त्या सिंधूलाच करा, ती पण गरीबच आहे ना. तर रुक्मिणी म्हणते, जेव्हा बोलायचं होतं तेव्हा तर तोंडाला कुलूप लावून बसली, मग आता माझ्यासमोर कशाला बोलत आहे. त्यावर ऋतुजा म्हणते की मी त्यांना कसं उलटं बोलणार ना, त्या मोठ्या आहेत माझ्यापेक्षा, त्यांचा मान राखायलाच हवा ना. तर रुक्मिणी म्हणते, कोण कोणाचा मान राखतं, का मान राखतं आणि कसा मान राखतं ते मला चांगलंच माहीत आहे. आणि त्यामुळे ऋतुजा गप्पच बसते. तर रुक्मिणी म्हणते, त्या मुलीच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजश्री माझा अपमान करायला लागली आहे, आणि हे मला चालणार नाही. त्या मुलीसोबत राजश्रीलाही धडा शिकवायलाच हवा. आणि त्यामुळे ऋतुजा खुश होते. त्यानंतर रात्री सिंधू राघवसाठी ग्रीन टी घेऊन येते. ते दोघेजण ॲडमिशनबद्दल डिस्कशन करत असतात. राघव तिला विचारतो की सर्व डॉक्युमेंट्स रेडी आहेत ना. तर सिंधू म्हणते, म्हणजे काय, सर्व अगदी व्यवस्थित रेडी आहे. पण राघव तिला क्रॉस चेक करायला सांगतो. तर ती चिडून म्हणते, मी काय लहान नाही आहे आता, मला माहीत आहे ॲडमिशनसाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात ते, उगाच मला आप्पांसारखे प्रश्न विचारू नका. त्यावर राघव म्हणतो, ठीक आहे, तसे तुझ्या आप्पांसारखं कोणीच नाही ना.
सिंधू म्हणते, माझ्या आप्पांसारखं नाहीच कोणी, पण तुमच्यात काही गोष्टी अगदी आप्पांसारख्याच आहेत. आणि तुम्ही मगाशी बाहेर निघून गेला होता ना, तेव्हा तर मी तुमच्यावर खूप चिडले होते आणि अगदी तसंच मी आप्पांवरही चिडायचे. त्यावर राघव तिची गंमत करत म्हणतो, मला तर वाटलं होतं तू मला मिस करत होती म्हणून चिडली होती. तर सिंधू म्हणते, मी कशाला तुम्हाला मिस करेल, मला तर असं वाटलं की तुम्ही मला दिलेलं प्रॉमिस विसरून ड्युटीवर गेलात, त्यामुळे मी चिडले होते. मात्र राघव तिला चिडवत म्हणतो की मला माहीत आहे तू मला मिस करत होती. त्यामुळे सिंधू खूपच वैतागते. त्यानंतर राघव तिला तिच्या डॉक्युमेंट्सची फाईल दाखवायला सांगतो. राघव सर्व फाईल चेक करतो. त्यामध्ये डॉक्युमेंट्स व्यवस्थित असतात, मात्र पासपोर्ट साईज फोटो नसतात आणि सिंधूच्या ते लक्षातही नसतं. राघवने विचारल्यानंतर ती खूपच घाबरते, कारण तिच्याकडे फोटोच नसतात. त्यामुळे राघव म्हणतो की तू अगदी एखाद्या लहान मुलीसारखी आहे. उद्या आपल्याला 10 वाजता ॲडमिशनसाठी जायचं आहे आणि त्याआधी कोणताही फोटो स्टुडिओ उघडा नसणार, हे माहीत आहे ना तुला. तुला तुझ्या ॲडमिशनची काही काळजी आहे की नाही. आणि त्यामुळे सिंधू तर रडायलाच सुरुवात करते. राघव तिला म्हणतो, हे बरं आहे, आधी केअरलेस वागायचं आणि मग रडत बसायचं. आणि तुला तर माझ्या बोलण्याचा इतका राग येत असेल तर यापुढे मी काही बोलणारच नाही. त्यामुळे सिंधू तर अजूनच मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. राघव तिला म्हणतो की शांत हो, नाहीतर कोणाला वाटायचं मी मारलं की काय तुला. आणि हे असं खोटं तर बिलकुल रडू नको, तुझ्या डोळ्यात एक टिपूसभरही पाणी नाही. आणि त्यामुळे सिंधू अजूनच मोठमोठ्याने रडायला सुरुवात करते. राघव मात्र तिच्यावर खूप हसत असतो. त्यानंतर तो तिला समजावतो की भेटतील उद्या आपल्याला फोटो, मी फक्त मस्करी करत होतो तुझी. माझ्या ओळखीचा एक माणूस आहे, मी त्याला सांगेल की उद्या स्टुडिओ लवकर ओपन करायला. आणि त्यामुळे सिंधूच्या जीवात जीव येतो. तर दुसरीकडे राणी रुक्मिणीला सांगते की आर्मी ऑफिसमधून लेटर आलं आहे, रायाचे काही पैसे आहेत ते क्लेम करायचे आहेत. त्यामुळे रुक्मिणी सांगते की त्याचे सर्व पैसे आता तुझेच आहेत, त्यामुळे त्याचे व्यवहार हिशोब तूच पाहत जा. मात्र राणी नकार देते, पण रुक्मिणी काकू तिला समजावते आणि यासाठी तयार करते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत, सिंधू आणि राघव ॲडमिशनसाठी निघालेले असतात. मात्र रुक्मिणी काकू त्यांना थांबवते आणि सांगते की या घरातील कोणतीही सून शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी बाहेर पडली नाही, त्यामुळे सिंधूने बाहेर पडण्याचा काही प्रश्नच येत नाही. आणि हे ऐकून सिंधूला आणि राघवला मोठा धक्का बसतो. तर राजश्री रुक्मिणी काकूसमोर हात जोडून म्हणते की माझ्या बाबतीत जे झालं ते सिंधूच्या बाबतीत नका करू. सिंधू खूप हुशार आहे, तिला प्लीज शिकू द्या. मात्र रुक्मिणी काकू काही ऐकून घेत नाही. तर मित्रांनो, या मालिकेचे पुढील भाग अतिशय रंजक होणार आहेत. या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.